आता बातमी आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भातली। महायुती सरकारची सुपरहिट ठरलेली लाडकी बहीण योजना देशातल्या सर्वात मोठ्या सरकारी बँकेनं सरकारला मात्र या निमित्ताने धोक्याचा इशारा दिलाय। नेमका काय आहे हा इशारा आणि याचा आपल्या बजेटवर काय परिणाम होणार आहे पाहूयात या संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट। लाडकीमुळे तिजोरीला खिंडार। एसबीआयचा सरकारला धोक्याचा इशारा। लाडकीचा आगामी बजेटवर परिणाम। निवडणुकीच्या वेळी पक्षाला विजय मिळवून देण्यासाठी सरकारकडून अनेक आश्वासनं दिली जातात। राज्यात कोणतीही निवडणूक आली की थेट लाभ हस्तांतरण म्हणजेच डीबीटी लोकप्रिय घोषणा केल्या जातात। मध्य प्रदेशच्या लाडकी बहीण योजनेनंतर सगळ्याच राज्यांमध्ये अशा योजनांचा बोलबाला सुरू झाला। महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना 1500 रुपये सुरू करण्यात आले। मात्र या योजनेवरनं देशातली सर्वात मोठी सरकारी बँक एसबीआयने सरकारला धोक्याचा इशारा दिलाय। ही योजना राबवल्यामुळे महाराष्ट्र सरकारच्या तिजोरीला खिंडार पडणार असल्याचे संकेत एसबीआयने दिलेत। आगामी बजेटमध्ये त्याचे परिणाम दिसू शकतात असा इशाराही आता बँकेने दिलाय। निवडणुकीपूर्वी डीबीटी सारख्या योजना जाहीर करण्याचा हाच ट्रेंड कायम राहिला तर भविष्यात त्याचा ताण केंद्र सरकारवरही पडू शकतो अशी चिंता स्टेट बँक ऑफ इंडियाने व्यक्त केलेली आहे। लाडकी बहीण योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर दरवर्षी 45,000 कोटींचा बोजा। लाडकीच्या योजनेचा खर्च राज्याच्या महसुलाच्या तब्बल 15% आसपास आहे। कर्नाटकात गृहलक्ष्मी योजनेवर वर्षाला 28,608 कोटी रुपये खर्च होतात। गृहलक्ष्मी योजनेचा खर्च कर्नाटकच्या महसुलाच्या 11% इतका आहे। पश्चिम बंगालमध्ये लक्ष्मी भंडार योजनेवर वर्षाला 14,400 कोटी रुपये खर्च होतात। तर लक्ष्मी भंडार योजनेचा खर्च पश्चिम बंगालमधल्या महसुलाच्या 6% आहे। महाराष्ट्रासह 8 राज्यांमधील या योजनांचा खर्च 1.5 लाख कोटींवर गेलाय। विरोधकांनी सुद्धा आता या मुद्द्यावरनं सरकारला घेरण्याचा प्रयत्न केलाय। स्टेट बँकचा जो रिपोर्ट आहे तो मी स्वतःही मागवलेला आहे, कारण का फिस्कल डेफिसिट मॅनेजमेंट तुम्हाला कदाचित बोरी होत असेल माझ्या या विषयाचं, पण मी सातत्याने गेले 2 वर्ष FRBM ॲक्टवर सातत्याने महाराष्ट्रात बोलते। पण फिस्कल मॅनेजमेंट आणि जर त्याचं डेफिसिट वाढत गेलं किंवा फिस्कल मॅनेजमेंट नीट नाही केलं तर त्याचे लाँग टर्म खूप इफेक्ट्स हे इकॉनॉमीवर होतात। परदेशात तुम्ही बघताय ट्रम्प ॲडमिनिस्ट्रेशन आल्यापासून बऱ्याच गोष्टींवर बदल होत आहेत। लाडकीच्या 1500 रुपयांमुळे राज्य सरकारची तारेवरची कसरत होत असताना 2100 रुपयाचं आश्वासन सरकार कसं पूर्ण करणार याकडे लक्ष लागले। तर दुसरीकडे एसबीआयच्या इशाऱ्यानंतर तरी राजकीय पक्षांच्या लोकप्रिय योजनांच्या घोषणांचा पायाबंद होणार का हा प्रश्न आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही। बातमी आहे गुलाबराव पाटील यांनी सांगितलेल्या एका किस्स्यासंदर्भातली। निवडणुकीत जेव्हा उभा राहिलो आणि निवडून आलो त्यानंतर वडिलांनी लाथ मारली असा किस्सा मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितलाय। पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांचा जळगावमध्ये सत्कार करण्यात आला तेव्हा ते बोलत होते। पंचायत समितीच्या निवडणुकीवेळी त्यांचे वडील काँग्रेसचा प्रचार करत होते आणि त्यावेळचा किस्सा गुलाबरावांनी सांगितलाय। गावामध्ये पंचायत समितीला मी जेव्हा उभा राहिलो तेव्हा माझे वडील काँग्रेसचा प्रचार करत होते आणि त्यांचे जिगरी दोस्त एकनाथ फकीरा पाटील हे काँग्रेसचे सरपंच होते आणि मला शिवसेनेत तिकीट मिळालं। तेव्हा मी रनिंग 22 वर्षाचा होतो। माझा बाप म्हणे तू तर तिना सामने उभो राहा बेटा, गैरो मारीस म्हणे। निवडून आल्यानंतर मी ज्यांनी जे पडले होते त्यांच्या घरी पहिले गेलो पाया पडायला, कारण माझ्या वडिलांचे फार जवळचे मित्र होते। त्यांनी मला आशीर्वाद दिला। बापाच्या पाया पडायला गेलं तर बापांना लाथ मारली। आता मुंबई पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे यांनी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना कामाला लागण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। तसंच प्रत्येक वॉर्डला एक नेत्याला पालक नेता म्हणून नियुक्त केलं जाणार आहे। तर मुंबईतील ताकद असलेल्या तालुक्यामध्ये निरीक्षक नेमला जाणार आहे। मुंबई दक्षिण, मुंबई मध्य, मुंबई उत्तर विभागाच्या सुप्रिया सुळेंच्या उपस्थितीमध्ये बैठका पार पडल्या असून यावेळेस त्यांनी कार्यकर्त्यांना कानमंत्र दिलाय।
भाजपला राज्यातच नाही तर देशातही पक्ष फोडण्याचा चटक लागल्याची टीका संजय राऊतांनी केलेली आहे। ज्याप्रमाणे मूळ शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडलेला आहे, तसाच शिंदेंचा आणि अजित पवारांचा पक्षही भाजपा फोडेल असा दावा राऊतांनी केलेला आहे। पण ज्या पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेस आणि मूळ शिवसेनेला तोडण्यात आली, त्याच पद्धतीनं अजित पवारांचा पक्ष तोडला जाईल, त्याच पद्धतीनं एकनाथ शिंदेंचा पक्ष तोडला जाईल। भारतीय जनता पक्षाला ही चटक लागलेली आहे पक्ष तोडण्याची देशभरामध्ये, फक्त इथे नाही। चंद्रबाबूचाही पक्ष तोडला जाईल, नितीश कुमारांचाही पक्ष तोडला जाईल। यांच्या दाताला जिभेला रक्त लागलेलं आहे आणि जोपर्यंत ही चटक आहे तोपर्यंत हे फोडाफोडीचं राजकारण चालू आहे। बातमी आहे ठाकरे गटासंदर्भात धक्कादायक, कारण शिवसेना ठाकरे गटाला मुंबईमध्ये मोठा धक्का बसलेला आहे। शिवसेना उपनेत्या आणि महिला विभाग संघटक राजुल पटेल यांनी शिवबंधन तोडत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलेला आहे। विधानसभेला उमेदवारी नाकारल्यानंतर राजुल पटेल नाराज होत्या आणि ठाण्यातल्या आनंद मठामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी पक्ष प्रवेश केलाय। मी सर्वप्रथम शिंदे साहेबांची आणि आपल्या पक्षाची आभारी आहे की आपण सगळ्यांनी मिळून मला स्वीकार केलेला आहे आणि माझा स्वीकार करून याचं कारण असं आहे की साहेब तुमच्या कामाला आणि तुमचं जे उत्स्फूर्तपणे लोकांना भेटणं, तुम्ही लोकांकडे ज्या प्रकारे बोलता त्याच्यासाठी साहेब तुमच्याकडे आकर्षित झालो आणि तुमच्या बरोबर आम्ही इथे यायला एक प्रकारे आम्हाला मनात इच्छा झाली। रवी राणा यांनी आता एक मोठा दावा केलेला आहे, तो म्हणजे उद्धव ठाकरेंची देवेंद्र फडणवीसांसोबत छुपी रणनीती असल्याचा खळबळजनक दावा रवी राणांनी केलाय। उद्धव ठाकरेंनी फडणवीसांचे नेतृत्व स्वीकारलंय आणि आता नरेंद्र मोदींचंही नेतृत्व स्वीकारतील असं भाकीत रवी राणांनी केलंय। संजय राऊतला कल्पना नाही आहे, आधी सुद्धा ते अंधारामध्ये होते, आता सुद्धा अंधारामध्ये आहे। उद्धव ठाकरेंची छुपी रणनीती देवेंद्र फडणवीसांसोबत डायलॉग करून सुरू आहे। येणाऱ्या काळामध्ये देवेंद्र फडणवीस हे राज्याचे जे मुख्यमंत्री आहे त्यांचं नेतृत्वसुद्धा उद्धव ठाकरेंनी स्वीकारलेलं आहे। येणाऱ्या काळात मोदीजींचं सुद्धा नेतृत्व उद्धव ठाकरे स्वीकारणार आहे। अचानक असा झटका बसेल संजय राऊतला की उद्धव ठाकरेसुद्धा भाजपसोबत दिसेल, हा झटका मोठा संजय राऊतला बसणार आहे। बातमी आहे सैफ हल्ला प्रकरणासंदर्भातली। सैफवरील हल्ला प्रकरणामुळे एका तरुणाचं लग्न मोडलेलं आहे आणि त्याची नोकरीही गेलेली आहे। या तरुणानं साम टीव्हीवर आपली धक्कादायक कैफियत मांडली आहे। काय आहे या तरुणाची कैफियत, पहा यावरचा हा स्पेशल रिपोर्ट। पोलिसांची चूक, तरुणाचं आयुष्य उद्ध्वस्त। सैफवरील हल्ल्याची निर्दोष तरुणाला शिक्षा। पोलिसांमुळे छोकरीही गेली आणि नोकरीही। अभिनेता सैफ अली खानवरील हल्ला प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी अनेक संशयितांना तपासासाठी ताब्यात घेतलं होतं। आकाश कनोजिया हा ताब्यात घेण्यात आलेल्यांपैकीच एक। आकाशला पोलिसांनी नुसतं संशयित म्हणून ताब्यात घेतलं, मात्र यामुळे त्याचं आयुष्य उद्ध्वस्त झालंय। नुसत्या या संशयाच्या फेऱ्यानं आकाशची केवळ नोकरीच गेली नाही तर त्याचं ठरलेलं लग्नही मोडलं। आकाशला सैफवरील हल्ल्यातील संशयित ठरवल्यानं किती गोष्टींना तोंड द्यावं लागलं आणि लागतंय हे स्वतः आकाशनं साम टीव्हीला सांगितलं। आता आम्ही तुला कामावरती ठेवतात, कधी पोलीस आली, कधी तुला घेऊन गेले कुठे पुछताछ बिछताछसाठी, तर म्हणजे आम्हाला तर जबाब द्यावा लागेल ना, का ड्रायव्हर गेला कुठे गाडी सोडून। त्यासाठी त्या लोकांनी बोलला कर आता येऊ नको आमच्याकडे कामाला आकाश, तू दुसऱ्या आपला लाईफ तू बघून घे। माझं लग्न तुटला, माझं काम गेलं, माझा जॉब गेला, माझं नाव खराब झालंय। 19 जानेवारीला मुंबईतील बांद्र्यातील राहत्या घरी सैफ अली खानवर एका आरोपीनं हल्ला केला। या प्रकरणानंतर देशभर खळबळ माजली। मुंबई पोलिसांची अनेक पथकं आरोपीचा शोध घेत होती। या शोधादरम्यान मुंबई पोलिसांनी मुंबईतील 300हून अधिक सीसीटीव्ही आणि 50हून अधिक लोकांचे जबाब नोंदवले। तसंच अनेक संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी केली। चौकशी दरम्यानच मुंबईत राहणाऱ्या आकाश कनोजिया या तरुणाला संशयित म्हणून रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं।
पोलिसांनी ताब्यात घेतल्यानं आणि माहिती प्रसिद्ध केल्यानं आकाश कनोजियाचं आयुष्य उद्ध्वस्त झालंय. आकाश कनोजिया सध्या काय करतो, तो कोण आहे, पाहूया. आकाश हा 31 वर्षांचा तरुण आहे. मुंबईतील कुलाबा कफ परेड झोपडपट्टीत तो राहतो. रेल्वे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना लागणाऱ्या 4 चाकी वाहनावर तो कंत्राटी ड्रायव्हर म्हणून काम करत होता. आकाशवर मुंबईत आणि इतर काही ठिकाणी चोरीसह इतर काही गुन्हे यापूर्वीही दाखल आहेत. दरम्यान आकाश कनोजियाला मुंबई पोलिसांनीच नोकरी मिळवून द्यावी असं वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफांनी आता म्हटलंय. असं असेल तर चुकीचं आहे. पोलिसांनी आता पुन्हा त्याची नोकरी बिक्री मिळवण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला पाहिजे. आयुष्य उद्ध्वस्त झालेल्या आकाशची ही कैफियत. पोलिसांच्या एका चुकीनं सगळंच कोलमडलं. आकाशचं उद्ध्वस्त झालेलं आयुष्य कधी सुरळीत होणार असा प्रश्न आकाशच्या घरच्यांसमोर वासून उभा आहे. तर पुढे उदरनिर्वाहासाठी काय करायचं या चिंतेनं आकाशलाही ग्रासलंय. 100 गुन्हेगार वाचले तरी चालतील, मात्र त्यामुळे एका निरपराधाला शिक्षा मिळायला नको असं म्हणतात ते याचसाठी. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. बातमी आहे मनसेने घातलेल्या राड्यासंदर्भातली. मराठी समालोचनाच्या मुद्द्यावरनं आता मनसेनं हॉटस्टारच्या मुंबईतल्या कार्यालयामध्ये राडा घातलाय. क्रिकेट सामन्यांच्या वेळी हॉटस्टारवर मराठी समालोचन का नाही असा सवाल विचारत मराठी समालोचनाच्या मुद्द्यावरनं मनसेनं आक्रमक भूमिका घेतली आहे. हॉटस्टारच्या अधिकाऱ्यांना मनसे नेते अमेय खोपकर यांनी याबाबत जाब विचारला आणि हॉटस्टारच्या अधिकाऱ्यांकडनं मराठी भाषेची अंमलबजावणी होईल असं लेखी पत्र मिळत नाही तोपर्यंत बाहेर पडणार नाही अशी भूमिका मनसेनं घेतली होती. अखेर हॉटस्टारच्या अधिकाऱ्यांकडनं ग्वाही मिळाल्यानंतर मनसेनं आंदोलन मागे घेतलं. मात्र अमेय खोपकरांसह 20 मनसैनिकांवर आता गुन्हा दाखल झालेला आहे. जिथे म्हणून अशा आमच्या मराठी भाषेवर किंवा मराठी माणसं अन्याय होतो तिथे मनसे आक्रमकपणे आणि ठामपणे उभी राहते. याच्या पुढे देखील मराठी भाषेचा, मराठी माणसाचा, मराठीचा अपमान झाला तिथे मनसे खंबीरपणे उभे राहील. छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित असलेल्या छावा चित्रपटामधल्या एका सीनवरनं मोठा वादंग निर्माण झाला. दरम्यान आता छावा चित्रपटातला तो वादग्रस्त सीन अखेर काढून टाकण्यात आलेला आहे. दिग्दर्शक लक्ष्मण उत्तेकरांनी ही घोषणा केली असून छावा चित्रपटामध्ये छत्रपती संभाजी महाराज लेझिम खेळतानाचं गाणं दाखवण्यात आलं होतं आणि यावरनं मोठा वाद निर्माण झाला. तो सीन काढून टाकण्याची मागणी करण्यात आली होती. आता छावा चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उत्तेकरांनी आज याच संदर्भात राज ठाकरेंची भेट घेतली आणि अखेर संभाजी महाराजांवरचा तो वादग्रस्त सीन कट करणार असल्याची माहिती त्यांनी दिलेली आहे. ज्या सीनवरून हा सगळा वाद होतोय, लेझिम खेळतानाचे जे दृश्य आहे ते तुम्ही सिनेमाच्या इथे हो ते आम्ही डिलीट करणार. त्याच्याबद्दलच राजसाहेबांनी तोच सल्ला दिला मला आणि डेफिनेटली त्याच्या मागे कुणाच्याही भावना दुखावण्याचा हे नव्हतं, इंटेन्शन नव्हतं. पण जर त्याच्यामुळे इनडायरेक्टली जर कोणाच्या भावना दुखावत असतील किंवा कोणाला असं वाटत असेल की आपले राजे असे नाचत नसतील किंवा नसले तर डेफिनेटली, कारण तो फिल्मचा काही मोठा भाग नाही आहे, तो एक छोटासा भाग आहे, त्याच्यामुळे डेफिनेटली आम्ही तो डिलीट करू. यानंतर आता पोलिसांना नडणाऱ्या धनाढ्य चालकाचा माज अखेर उतरवण्यात आलेला आहे. खाकी वर्दीला 2 तासात सस्पेंड करण्याची धमकी देण्याची रवानगी अखेर पोलीस कोठडीत करण्यात आलेली आहे. आणि एवढंच नाही तर या मुजोर धनाढ्य चालकाची 2 कोटींची डिफेंडर गाडी सुद्धा पोलिसांनी जप्त केली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये कुणाल बाकलीवाल VIP सायरन वाजवत महागड्या डिफेंडर गाडीतून जात होता आणि पोलिसांनी त्याला थांबवल्यानंतर या मुजोर धनाढ्य चालकाने पोलिसांनाच सस्पेंड करण्याची धमकी दिली. मात्र खाकी वर्दी काय असते हे त्याला पोलिसांनीच दाखवले आणि अवघ्या 24 तासांच्या आत त्याला बेड्या ठोकल्या. डायरेक्ट मारामारीची गोष्ट करतोय. तू साहेबांना सुद्धा बोलला रे, त्यांना बोलला नाही आणि माझ्या नादी लागू नको. तुला सांगतो तू बोलला नाही, इकडे ये म्हणजे डायरेक्ट बोलला. पुण्यातील येरवडा परिसरामध्ये असणाऱ्या कामराजनगरमध्ये कोयत्यानं तोडफोड करण्यात आलेली आहे. श्रीकांत चव्हाण नावाच्या व्यक्तीला कोयत्यानं जबर मारहाण करत परिसरातील गाड्यांचीही तोडफोड करण्यात आली आहे. ही संपूर्ण घटना CCTVत कैद झाली असून दहशत माजवण्याच्या हेतूने तोडफोड करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. येरवडा पोलीस स्थानकामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला याविरोधात.
राज्यातील वाघांची संख्या अधिक झाल्याने आता वाघांची देखील नसबंदी होण्याची शक्यता आहे. बिबट्यासंदर्भात जसा नसबंदीचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवलाय, अगदी त्याच धर्तीवर वाघांच्या नसबंदीचा प्रस्ताव ठेवू अशी माहिती वनमंत्री गणेश नाईक यांनी दिलेली आहे. आज वन खात्यासंदर्भात अजित पवार यांच्यासोबत बैठक झाली आणि या बैठकीमध्ये वाघांची देखील नसबंदी करता येईल का या संदर्भातला प्रस्ताव आम्ही केंद्राला पाठवण्याबाबत विचार केलेला आहे, असं त्यांनी म्हटलंय. जळगावच्या पारोळ्यामध्ये जलसंधारण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विरोधामध्ये मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आलेली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी यांनी ही याचिका दाखल केली असून वाळूवाले आपलेच, त्यांना सोडून द्या असं विधान विखे पाटलांनी केलं होतं. तर माढ्यातील एका कार्यक्रमादरम्यान राधाकृष्ण विखे पाटलांनी केलेल्या विधानाचा आधार घेत याचिका दाखल करण्यात आलेली आहे. आता ही याचिका दाखल करण्यात आली असून या याचिकेवर नक्की काय निर्णय होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. वाळूवाले आपलेच आहे हे विधान विखे पाटलांनी केलेलं होतं आणि ते विधान आता विखेंना भोवणार का याकडे सर्वांचं लक्ष आहे. त्यामुळे आता विखे पाटलांविरोधात याचिका दाखल करण्यात आलेली आहे. जलसंधारण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विरोधामध्ये आता मुंबई उच्च न्यायालयामध्ये ही याचिका दाखल करण्यात आली असून शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी यांनी याचिका दाखल केली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा प्रयागराज येथे महाकुंभात सहभागी झाले होते. त्रिवेणी संगमात त्यांनी स्नान करत शहांनी मनोभावे पूजाही केलेली आहे. यावेळेस उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उपस्थित होते. यावेळेस सर्व साधू महंतांशी शहांनी चर्चा केली आणि सोबतच संपूर्ण महाकुंभ मेळाव्याची माहितीही जाणून घेतलेली आहे. देश आणि विदेशातून असंख्य भाविकांनी प्रयागराज येथील कुंभमेळ्यात हजेरी लावली आणि 144 वर्षांनंतर आलेला हा महाकुंभमेळा अनुभवता यावा अशी सर्व भारतीयांची मनोकामना आहे. तर शहांच्या कुंभस्थानावरनं काँग्रेस अध्यक्ष खरगेंनी मात्र टीका केली आहे, पाहूयात. अरे जब बच्चा भूखा मर रहा है, बच्चा स्कूल में नहीं जा रहा है, मजदूरों को मजदूरी नहीं मिल रही है, जब ये है तो ये लोग जाकर हजारों रुपए खर्च करके कंपटीशन पे डुबकियां मार रहे. कंपटीशन में एक डुबकी मारता दूसरा, और जब तक वो टीवी में अच्छा नहीं आता तब तक डुबकी मारते रहते. आता बातमी आहे एका व्हायरल मेसेज संदर्भातली. कुंभमेळ्यामध्ये शाहरुख खान गेलेला आहे. शाहरुख खानने महाकुंभात स्नान केलेले असा दावा करणारा मेसेज आणि त्याचे फोटोही व्हायरल केले जात आहेत. भगवे वस्त्र परिधान केल्याचं फोटोत दिसतंय. मात्र खरंच शाहरुख खान महाकुंभात गेला होता का याची आम्ही पडताळणी केली. त्यावेळेस काय सत्य समोर आलेलं आहे, पाहूया. महाकुंभ मेळ्यात शाहरुख खान, भगव्या वस्त्रात महाकुंभात स्नान, व्हायरल फोटो मागचं सत्य काय? बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान महाकुंभ मेळ्यात भगवं वस्त्र परिधान करून पोहोचलाय. त्याचे काही फोटोही शेअर करण्यात आले असून रेसलर सोबत शाहरुख खान महाकुंभात स्नान करण्यासाठी गेल्याचा दावा करण्यात आलाय. मात्र खरंच शाहरुख खान भगवं वस्त्र परिधान करून महाकुंभ मेळ्यात गेलाय का? काय आहे या फोटो मागचं सत्य? याची माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या टीमनं पडताळणी सुरू केली. त्याआधी मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहूयात. प्रयागराजच्या महाकुंभ मेळ्यात अमेरिकी रेसलर्स रोमन रेस आणि रोंडा रावजी सोबत भगवं वस्त्र परिधान करून शाहरुख खान सहभागी झालाय. त्यानं त्याचे फोटोही शेअर केलेत. हा मेसेज आणि फोटो व्हायरल होत असल्यानं आम्ही याची पडताळणी सुरू केली. प्रयागराजमध्ये गंगा, यमुना आणि सरस्वती या नद्यांच्या संगमावर महाकुंभ होतोय. आतापर्यंत कोट्यवधींच्या संख्येनं भाविक कुंभमेळ्यात सहभागी झालेत. सगळ्यात मोठं कुंभ असून 144 वर्षांनंतर इथं आयोजन होत असल्याचं म्हटलंय. या कुंभमेळ्यात बिझनेसमन, सेलिब्रिटींनी हजेरी लावली. ममता कुलकर्णीनं तर संन्यास घेतला. यासोबतच सपना चौधरी, रेमो डिसूजानंही कुंभामध्ये स्नान केलं.
मात्र शाहरुख खान महाकुंभात गेल्याचं कुठेही दिसलं नाही. तशी त्याच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर देखील माहिती नाही. त्यामुळं आम्ही या फोटोची पडताळणी केली. त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहूयात. शाहरुख खान महाकुंभात गेलेला नाही. भगवं वस्त्र परिधान केल्याचा फोटो एआयच्या माध्यमातून बनवण्यात आलाय. अमेरिकन रेसलर्स आणि शाहरुख कुंभात गेल्याचा दावा खोटा आहे. लोकांची दिशाभूल करण्यासाठी एआय फोटो व्हायरल करण्यात आलाय. आता एआयच्या माध्यमातून असे अनेक फोटो व्हायरल केले जात आहेत. मात्र काहींना ते लगेच ओळखणं शक्य होत नाही आणि यावरूनच सोशल मीडियावर चर्चा होऊन पुढे वाद निर्माण होतात. मात्र आमच्या पडताळणीत शाहरुख महाकुंभात गेल्याचा दावा असत्य ठरलाय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.